गावी आलो आहे, त्याच्यामुळे गावचे व्हिडिओ आता मी सर्व टाकणार आहे. तिथे गणपती विसर्जन जाईपर्यंत सर्व गावचे व्हिडिओ असणार आहेत. मी सर्व दाखवणार आहे. याच्यामध्ये विसर्जन पण दाखवणार आहे. आणि आज गौरी आमच्याकडे काय म्हणतात की गौरी हवसतात बोलते, वंसा असतो आज, तर ते आज आहे. आणि सर्व कार्यक्रम जोरदार आहे. संध्याकाळी दाखवणार आहे परत. या साईडला बघा निसर्ग बघा कसं. सर्व आता पाऊस थोडा थांबला आहे, त्याच्यामुळे सर्व फिरायला बाहेर निघाले आहेत रस्त्यावरती. चारी बाजूला डोंगर आहेत आणि मध्ये माझं गाव आहे नदीच्या बाजूला. आणि मी जिथे उभा आहे त्याच्या खाली ओढा आहे, आणि पर्या म्हणतो त्याला. आता मी चालू आहे माझ्या शेतावरती. माझे काजू वगैरे मी लावले आहेत. काजू आहेत, फणस आहेत, आणि त्याच्यामध्ये थोडी कोकमची झाडे पण लावले आहेत. माझे मित्र पण बरोबर आहेत बघा, राजू गडशी, मंगेश पड्यार, सर्व फिरतात इकडे. सर्व मजा आहे. गणपती सीझन आहे. हाय बघा, या साईडला नाला बघायचं. सर्व फिरतो आम्ही आणि शेतावर चालू आहेत आम्ही. हा बघा, ते खळखळणारा एकदम ओढा आहे. मागे जो जोरदार पाऊस झाला त्याच्यामध्ये हा पूर्वी जो नाला होता हा पूर्ण वाहून गेला होता. आता याला परत नवीन बनवलं आहे बघा. आता मी शेतावर चाललो इकडे. तिथे काजू लावले आहेत, फणसाची झाडे पण थोडीशी आहेत, ती बघायची आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता की भातं पण पसवायला लागले आहेत. शेतावर काजू फणस बघायला जातो आणि भातही बघणार आहेत. आता काय कितपत झालं आहे, पसवायला लागलं. आम्ही म्हणतो पसवायला लागलं आहे भात असं बोलतो. तुम्हाला साईडला दिसेल ते पिवळा कलर दिसतो आहे, ते पसवलेलं आहे भात आहे. बरोबर मित्र पण आहेत. सर्व त्या भातामध्ये रस्ता काढायचा. रस्ता पायवाट बघा कशी आहे. सगळीकडे अशीच असते कोकणामध्ये, सर्व वाकून जायला लागतं. दोघे पुढे आहेत, एक इथं मध्ये आहे, रस्ता करतोय. मंगेश आहे पुढे. काय निसर्ग काय बघा, सुंदर. कोकणामध्ये आता तुम्हाला हाच सीन दिसणार आहे सगळीकडे. बैल डुरकतोय तिकडे पाठीमागे, कंपाऊंडमध्ये आहे. त्याला आमची चावल लागली, त्याला कोणतरी आलंय. हे बघा, हे नारळाची झाडं आहेत. मोठा पूर आला तर नारळाची मोठमोठी झाडे सुद्धा घेऊन जातो पुराबरोबर. हा मळ्याचा भाग आहे, म्हणजे नदीकाठी. हा हे बघा, ही जी लावणी आहे ना ही पूर्ण ऑर्गॅनिक आहे, त्याच्यामुळे ती जास्त वाढली नाही आहेत. पण याला खत अजिबात नाही टाकलेलं आहे, युरिया म्हणा सुपला म्हणा काय नाही. आणि त्याच्या बाजूला तो रिझल्ट बघू शकता, ज्याच्यावरती खत टाकलेला आहे युरिया सुपला, ते खूप वाढलं आहे बघा. हे काय तीळ आहेत ना, हे जे तिळाची झाडं आहेत ना, हे बघा, हे जे काळी तीळ म्हणतो ना आपण, ते पूर्ण बघा हे केलेलं आहे. पावसाने चांगले ठेवलं आहे आणि त्याला कोटिंग केलं बघा. खाली कसं अंतरलं आहे जुन्या साड्या बिड्या वगैरे. छान झालं. त्याचे गवत काढणार आहेत आता. हे आहे शेंगदाण्याची झाडं, म्हणजे भुईमुग. आपले कोकणामध्ये होत नाही, पण ते हे लावले आहेत. बघू चालेल तर. शेंगदाण्याची झाडं तुम्हाला दाखवतो मी. फणसाची झाडं आहेत, हे बघा. फणस बघा जबरदस्त झालं आहे. कुठला आहे? रेड मून आहे ना, आम्ही लावलं ना तेव्हा. नावं वेगवेगळी आहेत त्याची सगळ्याकडे. त्याची पानं पण बघा, ह्याची थोडी मोठी पानं आहेत. आणि हा इथे का, हा पण जबरदस्त झालं. अरे बघा, ह्याची 2 वर्ष झाली. ह्याची छोटी पानं आहेत. याचं नाव नाही मला आता काय माहिती, कारण ही आम्ही लांजामधून खरेदी केली होती. ती मोठी तिथे हे आहे की नर्सरी आहे, हरिश्चंद्र ना, तिथून आम्ही आणलेली ही.
प्रत्येक क्वालिटी जवळजवळ 100 की 150 क्वालिटी त्याच्याकडे आहेत झाडांची, फणसाच्या प्रजाती. तिथून माझे खूप छान आहेत तिकडच्या. कोणाला पाहिजे असेल लांजामध्ये तुम्ही झापड्यामध्ये त्याला संपर्क करू शकता.